नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र काउन्सिलच्या वतीने दिनांक 20 नोव्हेंबर कोल्हापूर या यात्रेची सुरुवात झाली असून ही यात्रा रत्नागिरी जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यात दिनांक 22 नोव्हेंबरला पोहोचली. या यात्रेमध्ये आयटकला संलग्न असलेल्या विविध कामगार संघटनांचे नेते सभासद सहभागी झाले आहेत. देशातील भारतीय जनता पार्टी आघाडी सरकार कामगार, कर्मचारी, शिक्षक, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार व संघटित क्षेत्रातील कामगार यांच्या विरोधात आहे. या सरकारला सन 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये हरवायला पाहिजे. देशाच्या संविधानाचे रक्षण झाले पाहिजे. सार्वजनिक उद्योगाचे रक्षण झाले पाहिजे. केंद्र सरकारने रद्द केलेले कामगार कायदे बहाल करावे. जुनी पेन्शन योजना लागू करावी. रिक्त असलेल्या हजारो जागा भराव्यात. असंघटित क्षेत्रातील कामगारांना कायद्याचे संरक्षण द्यावे. सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करावी इत्यादी मागण्यांना घेऊन जनजागरण संघर्ष राज्यव्यापी यात्रा भाजप हटाव देश बचाव, जनविरोधी सरकार हटाव, महाराष्ट्र बचाव, सरकार हटाव, संविधान बचाव हा नारा देऊन सुरू केला आहे. यात्रा दिनांक 22 नोव्हेंबरला ठाणे जिल्ह्यात पोहोचली असता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आलं. त्याच ठिकाणी जनजागर यात्रेची सभा कॉम्रेड श्याम काळे, राज्य सरचिटणीस ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. या सभेला कॉम्रेड श्याम काळे, कॉम्रेड राजू देसले, कॉम्रेड कृष्णा भोयर, राज्य सचिव आयटक व वीज कामगार नेते यांनी संबोधित केले. या यात्रेला विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी M.A. पाटील, गिरीश भावे, K.S. बागेरा, वंदना शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. की कोल्हापूर ते नागपूर जनजागरण यात्रा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र काउन्सिलच्या वतीने आयोजित केलेली आहे. याचा मुख्य उद्देश आहे 2014 पासून देशामध्ये जे सरकार आलेलं आहे ते भारतीय जनता पार्टीचं सरकार सर्व संविधानिक संस्था विकण्याचं काम करत आहे. देशाची घटना सुद्धा बदलण्याचं काम या सरकारने सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे प्रचंड रोष देशातील आणि महाराष्ट्रातील कामगारांमध्ये निर्माण झालेला आहे. हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता आणि 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपाचा पराजय करण्याकरता ही यात्रा शाहू महाराजांच्या जन्मभूमी कोल्हापूरमधून सुरुवात होऊन 18 डिसेंबरला नागपूरला 1 लाख कामगाराचा मोर्चा नागपूर विधानसभेवर काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी दीक्षा घेतली त्या ठिकाणी या यात्रेचा समारोप होणार आहे. ही जवळजवळ 22 जिल्ह्यामधनं या संघर्ष यात्रेचा प्रवास होणार आहे. काही नजीकचे जिल्हे सुद्धा आहे. त्या जिल्ह्यातले लोक, ज्या जिल्ह्यातनं जाणार नाही त्या जिल्ह्यातले लोक सुद्धा नजीकच्या जिल्ह्यामध्ये या यात्रेमध्ये सहभाग घेणार आहे. भाजपचं जे सरकार आहे हे संविधान विरोधी सरकार आहे. कामगाराच्या विरोधी सरकार आहे. शेतकऱ्याच्या विरुद्ध सरकार आहे. सर्वसामान्य जनतेच्या विरुद्ध सरकार असल्यामुळे सर्व जी इंडिया आघाडी तयार झालेली आहे या इंडिया आघाडीला सुद्धा आमचं आव्हान आहे की ज्या कामगार संघटना आहे देशातल्या यांनी सुद्धा 2014 पूर्वी या केंद्र सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकलेला आहे. या सरकारला हटवणे हा एकमेव पर्याय सध्या या देशामध्ये शिल्लक आहे. त्याशिवाय संविधानाची रक्षा करता येणार नाही. बदललेले कामगार कायदे बहाल करता येणार नाही. जे शेतकऱ्यांचे कायदे रद्द केलेले आहे, MSP लागू केलेली नाही ती करता येणार नाही. या सगळ्या मागण्याला घेऊन हे आंदोलन आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या,
हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे जिल्ह्यातील माजी सैनिक फॅमिली पेन्शनरांची कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न. PCDA मुंबई व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय ठाणे पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय ठाणे येथे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट कॅम्पेनियन 2.0 चे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये जिल्ह्यातील 105 माजी सैनिक तसेच माजी सैनिक विधवांनी भाग घेऊन आपले जीवन प्रमाणपत्र स्पर्शला सादर केले. या विशेष शिबिरात PCDA तर्फे अमित कुमार ऑडिटर व मोहित साहू सहाय्यक लेखा अधिकारी हे उपस्थित होते. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हा कल्याण अधिकारी सुभेदार सुभाष डोंगरे व इतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही मोहीम येथे यशस्वी झाली. जय हिंद. जिल्हा सैनिक वेलफेअर ऑफिस ठाणे व पालघर या जिल्ह्यामध्ये सध्या एक लाईफ सर्टिफिकेट मिलिटरी पेन्शनर्स करता लाईफ सर्टिफिकेटचा कॅम्प आयोजित केला आहे. कलेक्टर साहेब श्री अशोक शिलगारे साहेबांच्या सपोर्टनी ठाणे जिल्ह्यातले जेवढे माजी सैनिक आहेत त्यांच्याकरता हा कॅम्प आयोजित केला गेलेला आहे. स्पेशली एक टीम मागवली गेलेली आहे नेव्हीच्या PCDAकडून, जे फेस ॲपचा वापर करून मिलिटरी पेन्शनर्सचं लाईफ सर्टिफिकेट जनरेट करत आहे. अशाच प्रमाणे रेग्युलरली मिलिटरी पेन्शनर्स करता आम्ही सपोर्ट काही कुठले कॅम्प्स लावतो. सध्या हा कॅम्प ठाण्याला आहे. एक कॅम्प मीरा भाईंदरला पण ऑर्गनाईज केलेला आहे. आणि मी मेजर प्रांजळ जाधव, माझ्याकडे सध्या मुंबई नगरचा पण चार्ज असल्यामुळे तिथे पण आम्ही एक कॅम्प आयोजित केलेला आहे. पवईच्या जलवायू विहारमध्ये पण असाच एक कॅम्प आम्ही आयोजित केलेला आहे. या कॅम्प मार्फत मला अपेक्षा आहे की जास्तीत जास्त माजी सैनिक याचा वापर करून त्यांचं लाईफ सर्टिफिकेटचं नोव्हेंबर महिन्यातलं कार्य पूर्ण करतील. धन्यवाद. जय हिंद. जय. हे जे माजी सैनिक आहे, आज जो कॅम्प लागला आहे डिजिटल लाईफ सर्टिफिकेटचा जो कॅम्प लागलेला, त्या काही माजी सैनिकांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सबमिट करताना प्रॉब्लेम येतात, कारण का त्यांनी आपले आधार कार्डचे कॉन्सेप्ट कंप्लीट केलेले नसतात. मग त्यांना मॅन्युअल लाईफ सर्टिफिकेट देण्यासाठी ही कारवाई सुरू आहे. या कार्यालयामध्ये आज जो कॅम्प लागलेला आहे PCDA नेव्हीच्या बाजूने, तर त्यांच्यासाठी आणि हेल्पिंग हँड म्हणून आम्ही जिल्हा सैनिक वेलफेअर ऑफिस, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाद्वारे त्या लोकांना मदत करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
सलग 8व्या वर्षी गरीब नागरिकांना मोफत धान्य वाटप, कपड्यांची मदत. महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानचा उपक्रम. महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने मदत हेच खरे जीवन हे घोषवाक्य ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे प्रतिष्ठानचे मुख्य कार्य गरीब आणि गरजू नागरिकांना मदत करणे हेच आहे. गरिबांच्या घरात दीपावली निमित्त कंदिलाचा प्रकाश पसरावा, आनंदाचा दिवा लावता यावा म्हणून मागील 7 वर्षापासून प्रतिष्ठानमार्फत गरीब नागरिकांना धान्याची मदत देण्यात येते. त्यामुळे यावेळी अवनी मतिमंद विद्यालय, मुरबाड आणि जुनवाना पाडा, माहुलीगड, शहापूर येथील नागरिकांना धान्याची मदत महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली. यामध्ये तेल, रवा, डाळ, मोती साबण, कपडे धुण्याचं साबण, पावडर, नऊवारी, सहावारी साड्या, कपडे, दिवाळी फराळ अशा भेटवस्तू मदत म्हणून देण्यात आल्या. या उपक्रमाला ठाणे शहर पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम, सुवर्णा भोईर, अक्षय शिंदे, संगीता अलिमकर यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली. सलग 8व्या वर्षी महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम यांच्या संकल्पनेतून गरीब नागरिकांना मदत करण्याचे योजले असून ही मदत प्रत्येक वर्षी सुरूच राहणार असल्याचं प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम यांनी सांगितलं. धान्याची मदत दिल्याने अवनी मतिमंद विद्यालय यांनी प्रतिष्ठानला आभारपत्र देऊन आभार मानले, तर जुनवना पाडा येथील नागरिकांनी देखील मदत दिल्याने प्रतिष्ठानच्या उपक्रमाचं भरभरून कौतुक करून त्यांना शुभ आशीर्वाद दिले. पिस्तूल व जिवंत काडतुसांसह आरोपी जेरबंद, चेन स्कॅचिंग व दुचाकी चोरी करणाऱ्यांचाही छडा. ठाणे गुन्हे शाखा युनिट 1ची कामगिरी. दिवाळीच्या आधी पाचपाकाडी सर्व्हिस रोडवर तावडीत सापडलेल्या सुनील रामबरन गोयल उर्फ रंभा उर्फ पप्पी, वय वर्ष 21 वर्ष, राहणार अटाळी गाव, आंबिवली, कल्याण या दुचाकीस्वाराच्या अंगझडतीत एक देशी बनावटीचे पिस्तल व 2 जिवंत काडतुसं हस्तगत केली होती. पोलीस तपासात ते पिस्टल त्याचा आंबिवली येथील मित्र प्रथमेश ढमके उर्फ पिल्या याने तर बुलेट मोटारसायकल सज्जो उर्फ साहजेत मोहम्मद शहा यांनी दिली असल्याची कबुली दिली होती. त्यानुसार सहपोलीस निरीक्षक रुपाली पोळ व पोलीस पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास करून खबरी व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रथमेश उर्फ पिल्या याला जळगाव येथून ताब्यात घेतलं. आरोपी प्रथमेश व त्याचा साथीदार सज्जो उर्फ साहजेत मोहम्मद शहा व इतर साथीदारांनी मिळून ठाणे मुंबई, नवी मुंबई, पुणे शहर, मुंबई रेल्वे ठाणे ग्रामीण येथे विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये चेन स्क्रॅचिंग व मोटरसायकल चोरी इत्यादी एकूण 35 गुन्हे केल्याची माहिती दिली आहे. त्यापैकी 17 गुन्ह्यात यापूर्वी अटक असून त्याने जामिनावरती सुटल्यानंतर लागलीच एप्रिल 2023 पासून ते आजपर्यंत त्याच्या साथीदारांसह चेन स्कॅचिंग व मोटरसायकल चोरीचे एकूण 18 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तपासात 2 बुलेट गाड्यांसह 4 दुचाकी आणि 7 सोनसाखळी चोरीतील दागिने असा एकूण 8,51,000चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी ठाणे न्यायालयाने आरोपी सुनील गोयल याला न्यायालयीन कोठडी तर प्रथमेश ढमके याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या संदर्भातील अधिक माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे शिवराज पाटील यांनी दिली आहे. ज्या काही चेन स्नॅचिंगच्या घटना घडतायत या अनुषंगाने आपण या अगोदरही मोठ्या प्रमाणात ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस स्टेशन स्तरावरती कारवाई करण्यात आलेली आहे. क्राईम ब्रँचच्या स्तरावरती कारवाई करण्यात आलेली आहे. बऱ्याच गुन्ह्यामध्ये आपण मोका लावण्यात आलेला आहे. त्याच्या आरोपी आतमध्ये आहेत, परंतु जे काही बाहेर आरोपी त्याच्यामध्ये जेलमधून येत आहेत किंवा जे काही बाहेर राहिलेले आहेत हे परत चेन स्नॅचिंगचे प्रकार होत आहेत. त्या अनुषंगानं आपण पोलीस यंत्रणा त्याच्यामध्ये काम करत असताना ज्या काही आपल्याला माहिती मिळते, काही CCTV फुटेज मिळतात, या अनुषंगानं आपण तपास करत असतो आणि याच्यामध्ये CCTVचा निश्चित स्वरूपात मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत होत आहे, झालेली आहे. आणि याच्यामध्ये ठाणा पोलीस आयुक्तालय असेल, कल्याण डोंबिवली ठाणा महानगरपालिका असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, भिवंडी महानगरपालिका, अंबरनाथ, बदलापूर या ठिकाणी CCTV मॅक्सिमम कव्हरेज आहे. आणि ज्या ठिकाणी आणखीनही CCTV नाही आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण CCTV बसवण्याच्या अनुषंगानं महानगरपालिकेला आपण पत्रसुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे. समक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ज्या चर्चा केलेल्या आहेत त्या अनुषंगानं कारवाई होत आहे. आणि या अनुषंगानंच आपल्याला ह्या आता जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये सुद्धा CCTVच्या फुटेजच्या त्या माहितीमुळेच आपल्याला हा गुन्हा उघडकीस आलेला आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.
आहे